अखेर पाकिस्तानकडूनच दहशतवादी हल्ल्याची कबुली देण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं थेट कबुली दिलेली आहे। दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं आणि निधी देण्याचं काम आम्ही केलं। आम्ही गेल्या 3 दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणेरडं काम करतो आहोत, असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। Things cooled down then, and now again the same thing is. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. So that's your argument that that was a mistake, and we suffered for that. And that is why you are saying this to me. If we had not joined the war against Soviet Union and later on the war after 9/11, this Pakistan's track record, was not, unimpeachable track record. Defense. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील संबंध ताणले गेलेले आहेत। यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। अशामध्येच पाकिस्तानी सेनेमधील लष्करातील माजी मेजर तथा विश्लेषक आदिल रझा यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम या निसर्गरम्य अशा पर्यटन स्थळी झालेल्या रक्तरंजित घटनेमागे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांचा डाव असल्याचा मोठा दावा त्यांनी केला। आदिल रझा म्हणाले की असीम मुनीर चांगलेच जाणून होते की भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुऊर्जेचं संतुलन आहे, त्यामुळे भारत मोठं युद्ध छेडणार नाही, परंतु मर्यादित प्रत्युत्तर निश्चितच शक्य आहे। अशा परिस्थितीमध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला हा सुनियोजित कट केल्याचं दिसून येते। यामध्ये पाकिस्तानी जनतेला भारत विरोधी आणि काश्मीरच्या समर्थनार्थ अजेंड्यावरती प्रोत्साहित करून त्यांना एकत्रित करण्याचा उद्देश दिसतोय। आदिल राजा यांनी असंही नमूद केलंय की स्वतःला एक प्रभावी नेता म्हणून सादर करण्याची इच्छा या हल्ल्यामागे दिसून येते आणि हे तेव्हाच घडून आणलेलं गेलेलं आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये सैन्याविरोधामध्ये संताप आहे आणि लोक सैन्यावरती इम्रान खानचा जनादेश चोरल्याचा आरोप करतात। तर पाकच्या माजी लष्कर प्रमुखांनी मोठा दावा केलेला आहे। आपण पाहतोय पाकचे आत्ताचे लष्कर प्रमुख असीम मुनीर चांगले जाणून होते की भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुऊर्जेचं संतुलन आहे, ज्यामुळे भारत मोठं युद्ध छेडणार नाही, परंतु मर्यादित प्रत्युत्तर निश्चितच शक्य आहे। अशा परिस्थितीमध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला हा सुनियोजित कट असल्याचं दिसून येतंय। पाकिस्तानी जनतेला भारत विरोधी आणि काश्मीर समर्थनार्थ अजेंड्यावरती प्रोत्साहित करून एकत्रित करण्याचा उद्देश, मुनीर यांची स्वतःला एक प्रभावी नेता म्हणून सादर करण्याची इच्छा या हल्ल्यामागे दिसून येते आणि हे तेव्हाच घडून आणलं गेलेलं आहे। असीम मुनीर हे पुलवामा हल्ला झाला तेव्हा ISIचे प्रमुख होते। दोन्ही हल्ल्यांमागे त्यांची भूमिका काय हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांमधील सूत्रांनी मान्य केलेली आहे, असा दावा त्यांनी केलेला आहे।